स्फोटामुळे एका रिक्षावाल्याचा देखील जीव गेला। या रिक्षावाल्याला अचानक या स्फोटाची दृश्य पाहून हार्ट अटॅक आला आणि हार्ट अटॅक आल्यानंतर या रिक्षावाल्याचा मृत्यू झाला। डोंबिवलीतल्या स्फोटानं अनेक संसार उद्ध्वस्त झालेत। डोंबिवलीतल्या प्रत्येक हॉस्पिटलच्या बाहेर हे असंच शोकाकुल वातावरण आहे। या स्फोटात रिक्षाचालक राजू शिनगारे यांचाही मृत्यू झालाय। स्फोट झाला त्यावेळी राजू परिसरातच होते। स्फोटाचा धक्का त्यांना सहन झाला नाही। त्यांच्या छातीत दुखू लागलं। घरी गेल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला। त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। फक्त जी घटना घडली ते स्फोट झाला तिथून 5 मिनिटाच्या अंतरावर त्यांचा रूम आहे। तो घरी गेला, बाचे घरी बसता ते आवाज आल्यानंतर ते हादऱ्याने त्याचा छाती भरून आली। तिथे जागची जागी त्यांचा मृत्यू झाला। तर त्यांना एकदम घरघर झालं, एकदम घाबरल्यासारखं पाणी वगैरे पाजलं। लगेच 1 मिनिटात आम्ही इकडे आणलो तर नाही सांगितले, डेड झाली सांगितले डॉक्टरनी। हो त्याच्यामुळे त्याच्यामुळे झालं। हो डॉक्टर पण बोलले आणलं स्फोटामुळे झालं म्हणून। स्फोटामुळे राजू यांचा मृत्यू झालाय, पण त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सरकारी मदत मिळेल का हाच प्रश्न निर्माण झालाय। किशोर पगारे, जय महाराष्ट्र, डोंबिवली।